माढ्यातील अंजनगाव खेलोबा इथं तिसऱ्या दिवशी तणाव कायम आहे। शिवभक्त आणि खेलोबा भक्त पुन्हा आमने सामने आले। बॅरिगेड तोडून शिवभक्तांनी पुतळ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। अंजनगाव खेलोबा इथं सलग तिसऱ्या दिवशी शिवभक्त आणि खेलोबा भक्त आमने सामने आलेले दिसून आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ढोल वाजवू नयेत, आम्हाला पुण्यतिथीची पूजा करू द्या अशी भूमिका शिवभक्तांची आहे आणि यावरून शिवभक्त आक्रमक होऊन थेट बॅरिगेड्स तोडून पुतळ्यापर्यंत जायचा त्यांनी प्रयत्न केला। माढा तालुक्यातील अंजनगाव येथे गेले 3 दिवस झालं पुतळ्यावर वाद सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर काल जी रात्री मध्यरात्री मोजणी झाली होती ती अनादिकालापासून मोजणी असल्याचं लक्ष्मण हाके यांचा दावा आहे। तिथून मोजणी कशी करू शकता आणि काल जे गजढोल वाजवून जे आंदोलन सुरू होतं ते आता आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे, गजढोल वाजवू नये असं सुद्धा शिवभक्तात आक्रमक झालेलं आपल्याला आलेलं पाहायला मिळतात। एकंदरीत आपण पाहिलं तर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये आता वाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण एकंदरीत पाहिलं तर या रोडच्या या बाजूला आपण पाहिलं तर हे सगळे शिवभक्त आहेत ते आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतंय आणि माझ्या रोडच्या उजव्या बाजूला जी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे त्याच्या समोरच धनगर समाज बांधव जे पुतळा स्थलांतरित करण्यासाठी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर एकंदरीत पाहिलं तर आता पुन्हा तिसऱ्या दिवशी कुठेतरी आंदोलन चिघळण्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, परंतु पोलीस प्रशासन हे आंदोलन चिघळू नये यासाठी आता प्रयत्न करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। माऊली डांगे, पुढारी न्यूज, अंजनगाव। दरम्यान अंजनगाव खेलोबातील जागेच्या मोजणीला लक्ष्मण हाकेंनी विरोध केला। अंजनगाव खेलोबा इथं रात्री आमदार अभिजित पाटील यांची देवस्थानच्या जागेची मोजणी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामुळे देवस्थानच्या जागेची मोजणी करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी असा सवाल करत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जागेच्या मोजणीला अप्रत्यक्ष विरोध केला। तसंच आमदार अभिजित पाटलांनी एका महिला पदाधिकाऱ्याला तिथं पाठवून चिखली प्रकरण करण्याचा प्रयत्न केला असाही आरोप हाकेंनी केला। मात्र पोलिसांनी हे प्रकरण हाणून पाडल्याचं ते म्हणाले। खेडोबाच्या नावानं ओळखलं जातं शेकडो वर्षापासून, तुम्ही इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून या एरियाला तुम्ही शिवतीर्थ नाव देताय, म्हणजे आमचा धनगरांचा इतिहास तुम्हाला पुसायचा आहे। आम्हाला खेद वाटतोय, आम्हाला वाईट वाटतोय की महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय या कृतीला आमचा विरोध आहे। लवकरात लवकर शासनानं आज दिवसभरामध्ये हा पुतळा हटवावा, अन्यथा आज तर लोक येत आहेतच पण उद्या 1 लाख लोकांचा जनसमुदाय या अंजनगावमध्ये आलेला असेल। अंजनगावातील वादावरून जरांगे पाटलांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे। मराठा धनगर वाद पेटू नये, चर्चेतून तोडगा काढू असं मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली। पुतळ्याच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय जरांगे पाटलांनी हा दोन्ही समाजांनी शांतता राखावी जरांगे पाटलांनी आवाहन केलं। आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो तुम्ही शांततेने घ्या, आपण बसून त्याच्यावरती काय विषय त्याच्यावरती तोडगा नक्की काढू। कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोण तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असं काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे। मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो। अंजनगाव खेलोबा इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन, पोलीस अभिवादन करताना शिवभक्त आणि हाके समर्थकांच्या शिवाजी महाराज की जय अशा घोषणा। जागेचा वाद सोडून अभिवादन करण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले। आज छत्रपती शिवरायांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा आग्रह केला होता। मात्र अंजनगाव खेलोबा येथील परिस्थिती लक्षात घेता शिवभक्तांनी आणलेला हार पोलिसांनी स्वतः जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अर्पण केला। महत्त्वाचं म्हणजे यावेळी लक्ष्मण हाके व त्यांच्या समर्थकांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केलं आणि त्यामुळे जागेचा वाद असला तरी शिवपुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना दोन्ही समाजांच्या घोषणा एकत्रित पाहायला ऐकायला मिळाल्या। दृश्य आपण पाहतोय, शिवभक्तांनी आणलेला हार हा स्वतः पोलिसांनी जाऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अर्पण केला। छत्रपती शिवरायांची पुण्यतिथी आहे आणि त्यामुळे आज आम्हाला अभिवादन करू द्या असं शिवभक्तांचं म्हणणं होतं। एकंदरीत परिस्थिती पाहता पोलिसांनी शिवभक्तांना अभिवादन करता येणार नाही असं सांगितलं होतं, मात्र शिवभक्तांच्याही भावनांचा मान राखत पोलिसांनी शिवभक्तांनी आणलेला हार हा स्वतः शिवरायांना अर्पण केला।